कलर पण छान दिसतो फोडणीवर। हे बघा, मेहंदी पण ब्लॅक झाले, मिरच्या पण ब्लॅक। फ्रेंड्स, चला पपई काढूया पिकलेली। आपोआपच गळून पडला होता पिकून, अगदी मी हात लावला आणि हातात आलेला आहे लिंबू, पिकलेला आहे। हे बघा, अजून 2 पिकलेले लिंबू काढले मी, इथंच होते। इतक्या सकाळी लवकर सुद्धा ऊन पडलंय। तर हा केळीचा घड आम्ही ठरवलाय की आता एक एक फणी काढून पिकायला घालायची। थोडंसं अर्ध पिवळसर झालंय, इथून दिसत नाहीये, तर आज केळीची एक फणी मोठी काढणार आहे पिकायला ठेवायला। ऍक्च्युली पाणी आहे खाली आणि दादांना काढतायत ते, तर एकच काढायचं पण खाली आहे पाणी खूप, तुम्ही पाहू शकता एवढ्या पाण्यातनं ते ट्राय करायला लागलेत काढायचा। एवढा काढलेला आहे आपण मस्तपैकी। एवढीच भेंडी राहिली आता आपल्याकडे, ही सगळी छाटलेली आहे, ह्याला नवीन पालवी फुटलेली आहे। आणि वांग्याला आपल्या भरपूर अशी फुलं आणि वांगी लागलेली आहेत। मी काढते आता 2 मिनिटात दाखवते। हे बघा, छान आहे वांगी, हे पहा छान अशी लाल। आकडीच्या वेलाला परत काकडे आलेत, मी पटापट काढून घेते। पहा, दिसते इथूनच। अजून मी काढत नाही, तशीच ठेवते। आपण मोठी काढूया दुसऱ्या, या इकडे। या पण लहानच आहेत जरा, एका ठिकाणी 2-3 काकडे आलेले आहेत। हे पहा, आणि इथं अशा गोसाळी लागलेली आहेत वेलाला, फुलं भरपूर आहेत। एक गोसाळ काढून घेतेय छान असं। हे बघा, इथं अजून एक गोसाळ आपल्याला दिसतंय मोठं, तर तेही काढते मी। तर अशी 2 गोसाळी आपल्याला मिळालेली आहेत। हे बघा, गोसाळी छान मिळालेली आहेत। एकच काकडी मिळाली, मी बाकीच्या काढल्या नाहीत कारण छोट्या आहेत त्या। सुंदर अशी आळूची पानं आलेली आहेत। हे बघा फ्रेंड्स, इतक्या सुंदर अशा मिरच्या आल्यात। मी प्रत्येक झाडाला दाखवते तुम्हाला, असे शेंड्याला असे मिरच्यांचे झुपके आलेत। हे पहा, सुंदर असे झुपके आलेत सगळ्या शेंड्यांना। तुम्ही पहा, ती सगळ्या मिरच्यांना असे आलेले आहेत। फक्त छोट्या आहेत थोड्या मिरच्या, म्हणून मी काढत नाही, नाहीतर आपल्याला भरपूर आज मिरच्या मिळणार आहेत। अशी मिरची आहे। हे 2 कोहळे आलेले तुम्हाला माहितीच आहे, पण मी आधीचे काढलेले अजून आम्ही ज्यूस पितोय म्हणून मी हे काढत नाहीये, त्यानंतर हे काढणार आहे। तुम्हाला सांगितलं होतं पालेभाज्या लावलेत, तर पालक लावलेला आहे आपण। आज पाणी देणार आहे शेताला, आणि इकडे तसंच फुलगोबी पण लावलं। आणि हे पाहू शकता, इथं पण मी पालेभाजी लावलेली आहे। आता भरपूर भाजी येईल, मी दाखवते तुम्हाला, थोडी मोठी होऊन देते। या बाजूच्या वेलाचं कटिंग राहिलं होतं, तर तेही मी करून घेतेय। छान, आता घेवड्याला कधी फुलं येतात मी त्याचीच वाट पाहते। मी खूप वेळा आपला गवती चहा काढते कारण आपल्याकडे भरपूर आहे, पण दरवेळेला मी दाखवत नाही, तर आज दाखवते मी। थोडा गवती चहा नेहमीच आम्ही चहामध्ये वापरतो, तर जून असा काढला ना की त्याचा वासही छान येतो। आणि आम्ही ही सगळी पानं अशी वाळवून ठेवतो उन्हात, तुकडे करून मी वाळवून ठेवते डब्यामध्ये, आणि दरवेळेला चहामध्ये घालायची। हे बघा, हा काय मस्त वास येतोय, खूप सुंदर वास आहे याचा। एक मिरच्यांचा हार्वेस्टिंग करूया। परत एकदा मिरच्या तयार झालेल्या आहेत, आणि ह्या जरासं मी ऑब्झर्व केलं, थोड्या तिखटाला जास्त आहेत ह्या, त्यामुळे छान वाटतात, एकदम मस्त तिखट, आणि फोडणी वगैरे द्यायला छान आहेत। कलर पण छान दिसतो फोडणीवर।
हे बघा, मेहंदी पण ब्लॅक झाली, मिरच्या पण ब्लॅक. बघा हिरव्या मिरच्या पण आहेत त्याबरोबर. मिक्स अशा मिरच्या आहेत आपल्याकडे. तर ह्या भरपूर अशा मिरच्या मिळालेल्या आहेत आपल्याला मिक्स. तर हा दोडका आपल्याला मिळतोय, हे बघा. आणि इथं गोसाळी पहा, अशी सुंदर कोळी गोसाळी आलेली आहेत, दिसत असतील तुम्हाला. 2-2 गोसाळी, वेल वाढतच चाललाय. त्या बाजूलाही भरपूर वेल असा आलेला आहे आणि रोज आम्हाला 1-2 तरी मिळतातच. तिथेही छोटं गोसाळं आहे, पाहू शकताय. तर पहा फ्रेंड्स, आपण गवती चहा काढलाय मस्त असा. आता चहा करणार आहे मी जाऊन. आणि केळ्याच्या घडातली 2-3 फण्या काढलेल्या आहेत. आपला हे सुंदर पपई काढलेली आहे. छोटी काकडी आज मी काढल्या नाहीत, लहान आहेत. दोडके, लिंबू, भरपूर मिरच्या, 2 गोसावळी. तर हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग. कसं वाटलं जरूर कळवा फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.